Hello, am I audible? Yes, sir. Please mention your roll numbers in the chat box. Do it fast. I hope everyone is mentioning roll numbers in the chat box. Let us start. Hello. Yes, sir. So unit number 1, we have started introductory part of universal human values that we are trying to understand. First point, in last session, we have covered need for value education. Along with values and skills are also equally important, but priority if you wanted to give, so first priority goes with values and second priority goes with skills. Two questions we have seen. What is my basic aspiration? What is my aspiration? So equivalent question for this is what to do from this life. And second question, how can I fulfill my aspiration? And this question can be asked in another language. What to do, how to do and how to do. What to do and how to do. So answer for what to do is value education. Answer for how to do is skill development or skill domain. बरोबर का? आठवतं का मागच्या सेशन? Hello. Yes? Yes, sir. Yes. I hope you have mentioned your roll numbers in the chat box, but unfortunately 26 responses I am finding in the chat box. 46 participants are present in the Zoom meeting and 50% फक्त जणांनी त्यांचं रोल नंबर लिहिलेला आहे बघा. हे 10 वेळा सांगायला लागतं, प्रत्येक वेळेस सांगायला लागतं. आपला झूम मीटिंग मध्ये आल्यानंतर रोल नंबर लिहित चला आहे. काही जणांचा लिहून पण येत नाही असं म्हणतात, तर एक 2-3 वेळा लिहा आहे अधून मधून. Please mention your roll numbers in the chat box. This will help me to record your attendance. So next point of unit number 2, today we will understand guidelines for value education. Guidelines ला आपण मार्गदर्शक तत्वे म्हणतोय. कोणाचे तर व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये गाईडलाईन देणाऱ्या काय गोष्टी आहेत, मार्गदर्शक तत्वे काय आहेत ते आपण पाहणार आहोत आज. काय अडचण? गाईडलाईन्सला मार्गदर्शक तत्वे म्हणतोय आपण. हॅलो. येस. So for any input and to qualify for value education, the following guidelines are important. Following are the guidelines, 5 guidelines. Let us try to understand each and every guideline one by one. Universal मराठी मध्ये अर्थ आहे सार्वत्रिक, रॅशनल तर्कसंगत, योग्य करण्यासारखा, ठीक आहे, करण्याचा काय म्हणणार बघा. नॅचरल म्हणजे स्वाभाविक नैसर्गिक म्हणतोय आपण. व्हेरिफायबलचा अर्थ आहे सत्यता पडताळून पाहता येण्यासारखा. ऑल एनकम्पासिंगचा अर्थ आहे सर्व समावेश, किंवा ह्याला सर्व समावेशक पण म्हणू शकू आपण. लीडिंग टू हार्मनी म्हणजे सुसंगत, सुव्यवस्था, तालबद्धता, लयबद्धता घेऊन येण्यासाठी आहे, म्हणजे मेंटेनिंग हार्मनी म्हणू आपण. दॅट इज द 5th पॉइंट. So these 5 guidelines will help us to understand value education in detail. पहिलं जे म्हणलं सार्वत्रिक, युनिव्हर्सल, मग ह्या प्रत्येक पॉइंटचा अर्थ आपण पाहणार आहोत डिटेल मध्ये. कुठल्या 5 गोष्टी कळल्या का? दीज आर दी 5 गाईडलाईन्स. युनिव्हर्सल, रॅशनल थिंकिंग म्हणू आपण, नॅचरल अँड व्हेरिफायबल, ऑल एनकम्पासिंग, लीडिंग टू हार्मनी,
लीडिंग टू हार्मनी इज नथिंग बट मेंटेनिंग हार्मनी. आणि कशासाठी? टू प्रोड्यूस ए प्लीजिंग इफेक्ट. आनंददायक परिणाम प्रोड्यूस करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी, त्यालाच आपण हार्मनी असं म्हणतोय. 5 पॉइंट कळले का? 5 गाईडलाईन्स समजल्या का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. प्रत्येक गाईडलाईन डिटेल मध्ये पाहणार आहोत वन बाय वन. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस ट्राय टू अंडरस्टँड युनिव्हर्सल, ज्याला सार्वत्रिक म्हणतोय आपण. इट हॅज टू बी युनिव्हर्सली ऍप्लिकेबल टू ऑल ह्युमन बिईंग्स फॉर ऑल टाइम अँड ऑल प्लेसेस. म्हणजे हे युनिव्हर्सली ऍप्लिकेबल झालं पाहिजे, सर्व ठिकाणी हे ऍप्लिकेबल झालं पाहिजे. कोणासाठी? टू ऑल ह्युमन बिईंग्स, सर्व मानवांसाठी. फॉर ऑल टाइम, सर्व वेळेंसाठी. अँड फॉर ऑल प्लेसेस, सर्व जागांसाठी. याचा अर्थ काय बघा. युनिव्हर्सली, इफ समथिंग वी आर कन्सिडरिंग इट इज व्हॅल्युएबल, सो इट रिमेन्स व्हॅल्युएबल युनिव्हर्सली. म्हणजे काय? 10 वर्षापूर्वी पण काहीतरी व्हॅल्युएबल होतं आणि 10 वर्षानंतर पण काही व्हॅल्युएबल असणार आहे. म्हणजे हे व्हॅल्युएबल जे काही आहे ते टाइम नुसार चेंज नाही होत. येतंय का लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. Universally valuable things are not changing according to time. काळ बदलला म्हणून त्याला किंमत कमी जास्त होत नाही. त्याला आपण युनिव्हर्सल व्हॅल्यू असं म्हणतोय, युनिव्हर्सली, सार्वत्रिक. अँड ऑल प्लेसेस म्हणजे मी आज भारतात आहे, किंवा मी अमेरिकेत आहे, किंवा पाकिस्तानमध्ये आहे, किंवा चायनामध्ये आहे, जपान, कुठला पण देश घ्या. एनी कंट्री यू कॅन कन्सिडर फ्रॉम दी अर्थ. And if you are changing the places, then also it is not changing. Such thing we are considering it as universal. त्याला आपण युनिव्हर्सल असं म्हणतोय. येतं का लक्षात? हॅलो. युनिव्हर्सल कशाला म्हणायचं? हॅलो. Yes, sir. इट इज ऍप्लिकेबल फॉर ऑल ह्युमन बिईंग्स. सर्व मानवांसाठी हे ऍप्लिकेबल आहे म्हणूया आपण. त्यांना भाग आहे म्हणूया. काय म्हणणार बघा. ऑल टाइम्स अँड ऑल प्लेसेस साठी आहे ते. इट मीन्स इफ यू आर चेंजिंग टाइम, इट इज नॉट चेंजिंग. इफ यू आर चेंजिंग प्लेस, देन ऑल्सो इट इज नॉट चेंजिंग. सच थिंग वी आर कन्सिडरिंग इट ॲज युनिव्हर्सल. दिस इम्प्लाइज दॅट व्हॅल्यू शुड नॉट चेंज अकॉर्डिंग टू सेक्ट. सेक्ट म्हणजे पंथ, क्रीड म्हणजे संप्रदाय, नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व, जेंडर म्हणजे लिंग, आणि अजून असं काही बरंच काही. ह्या सगळ्यांसाठी पण व्हॅल्यूज ह्या बदलत नसतात. त्याला आपण व्हॅल्यू असं म्हणतोय. येतंय का लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. व्हॅल्यू शुड नॉट चेंज. ज्या काही व्हॅल्यूज आहेत, जी काही मूल्य आहेत, ती चेंज नाही झाली पाहिजेत. कशासाठी? सेक्ट म्हणजे पंथ म्हणतोय आपण. मग तुमचं धर्म कुठला आहे, तुमची जात कुठली, क्रीड म्हणजे संप्रदाय, नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व, जेंडर म्हणजे लिंग आहे, तुम्ही फिमेल आहात का मेल आहात, ह्याच्यावरती पण ते चेंज नाही होत. त्याला आपण व्हॅल्यू असं म्हणतोय. सो व्हॅल्यूज आर नॉट चेंजिंग अकॉर्डिंग टू सेक्ट, क्रीड, नॅशनॅलिटी, जेंडर, रिलीजन, कलर, कास्ट. येतं का लक्षात? एक्सेट्रा एक्सेट्रा. हॅलो. त्याला आपण सार्वत्रिक असं म्हणतोय. समजलं का पहिला पॉइंट, पहिली गाईडलाईन? Yes, sir. This is the first guideline for value education. We are calling this guideline as universal, ज्याला सार्वत्रिक असा म्हणतोय आपण. जे टाइम आणि प्लेसला चेंज नाही होत, आणि व्हॅल्यूज ह्या चेंज नाहीत होत. पंथ कुठला आहे, संप्रदाय कुठला आहे, राष्ट्रीयत्व तुमचं काय आहे, म्हणजे तुम्ही भारतीय आहे का पाकिस्तानी आहे का अमेरिकन आहे का जापनीज आहे का चायनीज आहे, ठीक आहे, त्याच्यावरती पण ते चेंज नाही होत. तुमचं लिंग कुठलं आहे त्याच्यावरती पण नाही चेंज होत. तुम्ही फिमेल आहात का मेल आहात. तर अशा सर्व गोष्टी ह्या युनिव्हर्सल आपण कन्सिडर करतोय. म्हणजे एंटायर ह्युमॅनिटी इज नथिंग बट इट इज युनिव्हर्सल आहे. ह्युमॅनिटी इज युनिव्हर्सल. म्हणजे मानवता जी काही आहे ती युनिव्हर्सल आहे. लक्षात घ्या. आलं का लक्षात पहिला पॉइंट? लेट अस गो टू नेक्स्ट. Yes, sir. ह्याच्याबद्दल काय अडचण? फर्स्ट गाईडलाईन. Second guideline
लेट अस ट्राय टू अंडरस्टँड इट इज रॅशनल अँड तर्कसंगत योग्य करण्याचा, ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतोय, रिझनिंग म्हणतोय. Let us try to understand what is meant by logic. Logic is a science that deals with rules and processes and used in sound thinking and reasoning. Certain rules, if suppose you wanted to implement in the system, and in that case you should have some logic. प्रोसेस म्हणजे काय म्हणतोय आपण, प्रक्रिया. एखाद्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत तर तिकडे लॉजिक लागते, लक्षात घ्या. लॉजिकली वी विल हॅव टू थिंक. So sound thinking and reasoning is required. So subject in which it deals with, ठीक आहे, काय बघा ना, it is basic branch of science म्हणूया ना. लॉजिक म्हणजे काय बघा ना, रिजनल, रॅशनल आहे ना, रॅशनल थिंकिंग कशाला म्हणायचं, ठीक आहे. सायन्स आहे हे, जे अभ्यास करतं किंवा जे संदर्भात आहे कशाच्या, रूल्स अँड प्रोसेसेस युज्ड इन साऊंड थिंकिंग अँड रिझनिंग, जिकडे जास्त विचार करायला लागतोय. साऊंड म्हणजे चांगल्या प्रकारचा आहे ना, खोलात जाऊन कसं म्हणणार बघा ना, विचार करायला लागतो. आणि रिझनिंग म्हणजे यू विल हॅव टू डेव्हलप युअर रिझनिंग ॲबिलिटी. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड रिझनिंग ॲबिलिटी with one example. Suppose you have one problem and that problem you wanted to solve with different methods. So finding out solution for one problem with different solutions or different methods, it is required reasoning ability. It is required sound thinking. येतं का लक्षात? त्याला आपण लॉजिक असं म्हणतोय. हॅलो हॅलो. Yes, sir. If suppose you are designing or writing one application and computer application, in that case what is required, sound thinking and reasoning is required, and you will have to think a lot because you are preparing one software or application which will save time of human. For example, you have taken admission for engineering, and to take admission for engineering you applied online, is it? DTE च्या वेबसाईट वर गेलो आपण, तिकडे तुमचं अकाउंट काढलं तुम्ही, आठवतं का बघा, काय EN नंबर एक भेटला, पासवर्ड एक भेटला, आतमध्ये जाऊन बरीच काही माहिती लिहिली, त्याला आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस असं म्हणलं आहे. तिकडे तुम्हाला पडलेले मार्क भरले, तिकडे 12वीला किती पडले, 10वीला किती पडले, बरंच काही बेसिक इन्फॉर्मेशन you filled in that application. And after filling such information, application checked your eligibility and criteria. Eligibility criteria for engineering, and application will not allow students those who are not eligible for engineering. जे एलिजिबलच नव्हते त्यांना तो ऍप्लिकेशन फॉर्म भरताच नाही आला पुढे. त्यांचं जे कोण एलिजिबल नव्हते त्यांचं नाव मेरिट लिस्ट मध्ये आलंच नाही. येतं का लक्षात बघा. यस हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग माणसं कशी करतात बघा ना, माणसं तिकडे चुका करतात, पैसे घेऊन ते अलाव करतात, ह्या ज्या गोष्टी आहेत that will not be, it will be restricted and it will be restricted by the machines. Therefore nowadays everywhere you will find machines we are using, because with the help of machine we can think rationally and logically we can take decisions. Most of the times when human is trying to take any decision, at that time different circumstances will not allow us to take proper decision in our life. बऱ्याचदा काही परिस्थिती येतात त्याच्यामुळे आपल्याला निर्णय नाही घेता येत आहे ना लाईफ मध्ये, का तर आपण रॅशनली विचार करू नाही शकत, लक्षात घ्या. बट इट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ मशीन्स. मग तिकडे तशा पद्धतीचं लॉजिकल रॅशनल थिंकिंग आपल्याला जमलं पाहिजे. आणि दिस इज दी कितवी गाईडलाईन, ही कितवी गाईडलाईन बघतोय आपण. हॅलो. Second guideline. Second. First was universal and this is the second guideline for value education. It means we will have to develop our logic, you will have to think logically, you should have a reasoning ability with you, certain rules and processes you will have to understand with the help of logic, and it has to appeal to reasoning
द ऍक्शन ऑफ थिंकिंग अबाउट समथिंग इन लॉजिकल और सेन्सिबल वे आहे. रिझनिंग म्हणजे काय आहे, तर ती एक प्रकारची ऍक्शन आहे, कृती आहे बघा. कशाची? थिंकिंग, ऑफ थिंकिंग अबाउट समथिंग इन लॉजिकल और सेन्सिबल वे. लॉजिकला मराठीत तर्क असं म्हणतो आपण, ठीक आहे. त्या तार्किक पद्धतीने, तर्कशास्त्राच्या पद्धतीने म्हणा किंवा सेन्सिबल वेने आपल्याला तिकडे थिंकिंग आपलं झालं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपली कृती झाली पाहिजे. त्याला आपण रॅशनल असं म्हणतोय. आणि हे कशावर नाही आधारलं पाहिजे? अँड नॉट बी बेस्ड ऑन डॉगमाज अँड ब्लाइंड बिलीफ्स. हे महत्वाचं वाक्य आहे बघा. डॉगमाजला आपण म्हणतोय विशिष्ट शिकवण आहे, आणि ब्लाइंड बिलीफ्सला म्हणतोय आपण अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा. मग आपलं जे काही लॉजिकल थिंकिंगचं एखादा डिसिजन घ्यायचं जे काही आहे ते कशाच्या बेसवर नसलं पाहिजे. डॉगमाज म्हणजे विशिष्ट शिकवणीच्या आधारावर आपण, म्हणजे बऱ्याच लोकांनी काही शिकवण दिलेली आहे. काही ठिकाणी बघा ना, प्रवचन वगैरे दिली जातात आणि तिकडे बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या जातात. त्याला आपण विशिष्ट शिकवण म्हणतोय. तर तसल्या शिकवणीवरती आपलं व्हॅल्यू एज्युकेशन हे अवलंबून असलं नाही पाहिजे. इट शुड बी टोटली रॅशनल थिंकिंग, वेअर लॉजिकली यू हॅव टू थिंक अ लॉट. समजतंय काय म्हणायचं इकडे? हॅलो, यस, हॅलो, येस सर. विश्वास असला पाहिजे, अंधविश्वास नसला पाहिजे म्हणूया आपण. येतं का लक्षात? बघा, श्रद्धा असली पाहिजे म्हणूया आपण, अंधश्रद्धा नसावी आहे. मग श्रद्धेला आपण रेव्हरन्स असा शब्द शिकतोय ना व्हॅल्यूज मध्ये, बघा आहे ना, रेव्हरन्स, श्रद्धा आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अजून आपल्याला कळलेल्या नाहीयेत म्हणूया आपण. मग त्या ठिकाणी आपली श्रद्धा असली तर चांगली गोष्ट आहे, पण ती अंधश्रद्धा नसावी. आणि त्याच्यासाठी आपल्याला रॅशनल थिंकिंग, लॉजिकल वेनी थिंकिंग करण्याची ॲबिलिटी म्हणूया आपण, ती येण्यासाठीच हे गाईडलाईन आहे. समजलं का? हॅलो, येस सर. येस येस सर. सर. इट हॅज टू बी ओपन आहे. सर्व पण हे खुलं असावं टू ऍड्रेस द रिलेटेड क्वेश्चन्स. रिलेटेड क्वेश्चन्सला सर्व ठिकाणी खुलं असावं, जिकडे प्रत्येक रिलेटेड क्वेश्चन्सचं आन्सर आपल्यापाशी असलं पाहिजे. इट कॅनॉट बी सेट ऑफ सर्मन्स. सर्मन्स म्हणजे प्रवचन. काही जण प्रवचन वगैरे बघा ना तिकडे ऐकतात, सांगतात, आपण टीव्हीवरती पण पाहतो, ठीक आहे. मग तिकडे जे काही शिकवलं जात आहे ना त्याच्यावर पूर्णपणे आपण विश्वास ठेवून जर आपण वागत असू तर ते बरोबर आहे का, असं इकडे म्हणायचंय थोडक्यात. कारण की इकडे आपण जे काही आपण प्रवचन वगैरे ऐकतो तिकडे आपण रॅशनल थिंकिंगनी त्याचा विचार करत नाही. डूज अँड डोंट सांगितले जातात तिकडे. काय करायचं आणि काय नाही करायचं हे सांगितलं जात आहे. मग काय करायचं आणि काय नाही करायचं हे जे काही सांगितलं जातंय प्रवचनांमधून, तर ते आपण आहे असं फॉलो करायचं आहे काय, त्याचा पण आपण विचार करायचा आहे. आणि ते व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, जर त्याचा विचार करायचा असेल तर तो रॅशनली लॉजिकल थिंकिंगनी आहे. इट शुड नॉट बी बेस्ड ऑन आहे ना सर्मन्स, प्रवचनावरती हे काही आधारलेलं नसावं. डूज आणि डोंट्स ह्याच्यावरती काही आधारलेलं नसावं. जे काही आपण इकडे व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये शिकतोय ना, दॅट यू विल हॅव टू व्हेरीफाय ऍट युअर ओन लेवल. तुमच्या लेवलवरती त्याची पडताळणी तुम्ही केलीच पाहिजे. समजलं का? सेकंड गाईडलाईन. हॅलो, हॅलो, येस सर. ह्याच्याबद्दल काय डाऊट? नो. कळलं का? रॅशनल थिंकिंग म्हणजे थोडक्यात लॉजिकल वेनी विचार करणे. काही लोक सांगतात आहेत म्हणून आहे असं फॉलो नाही करायचं आहे. घरामध्ये पण आपल्या बघा ना, आपले फॅमिली मेंबर्स आपल्याला सांगत असतात हे करा, हे करू नका, ते करा, ते करू नका. मग त्याच्यानंतर यू विल हॅव टू आस्क वन क्वेश्चन आहे ना, व्हाय. व्हायचं आन्सर मिळलं म्हणजे लॉजिकल थिंकिंग यू हॅव स्टार्टेड.
वायचा आन्सर जर देता येत नसेल तर मग आपण ते फाइंड आउट करायला पाहिजे आहे ना, हे का करायचं, हे का नाही करायचं आहे. तिकडे मग रॅशनल थिंकिंग लॉजिकल वेने आपण समजून घेतोय. लेट अस मूव्ह टुवर्ड्स थर्ड गाइडलाइन, दॅट इज नॅचरल अँड व्हेरीफायबल. नॅचरलचा स्वाभाविक, नैसर्गिक, सहजरित्या ऍक्सेप्ट होण्यासारखा म्हणूया, ज्याला आपण नैसर्गिक नॅचरल असं म्हणतोय. व्हेरीफायबल म्हणजे सत्यता पडताळून पाहता येण्यासारखा. अशा काही व्हॅल्यूज आहेत बघा ना, जिकडे नॅचरली ऍक्सेप्टेबल असतात त्या. नेहमी खरे बोलावे आहे, हे वाक्य नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का हो? हॅलो, येस सर. काय काय जण म्हणतात कधी कधी खरे बोलावे आणि कधी कधी खोटे बोलावे. आपला जर फायदा होत असेल तर खोटं बोललं तर चालतं असं सांगितलं जातं. मग हे योग्य का अयोग्य? अयोग्य. हे अयोग्य असून पण काही जण स्वतःच्या प्रॉफिटसाठी आहे, फॉर सेल्फ प्रॉफिट म्हणूया आपण, दे आर पुटिंग फॉल्स थिंग्स इन फ्रंट ऑफ अस. चुकीच्या गोष्टी आपल्या समोर ठेवल्या जातात. तर चुकीचं जे काही आहे, अयोग्य जे काही आहे ते आपण ऍक्सेप्ट करायला नाही पाहिजे. व्हॉट एव्हर इज रॉंग आहे ना, दॅट वी शुड नॉट सपोज टू ऍक्सेप्ट. नॅचरली इफ इट इज ऍक्सेप्टेबल, त्याला आपण नॅचरली ऍक्सेप्टेबल म्हणतोय. नैसर्गिक किंवा सहज स्वीकृती म्हणतात त्याला बघा, मराठीत हिंदीमध्ये सहज स्वीकृती आहे, म्हणजे सहज ते ऍक्सेप्ट होण्यासारखं आहे. So this is the next guideline where we are considering, we are understanding meaning of natural and verifiable, and it has to be naturally acceptable to all human beings म्हणूया, and there is need to be an every provision in the future for its fulfillment. आणि हे सर्व कशासाठी करायचं आहे तर परिपूर्ती होण्यासाठी. कोणाची? नेचरची, निसर्गाची परिपूर्ती होत असेल म्हणून तिकडे नॅचरल शब्द आलाय, लक्षात घ्या ना. नॅचरल म्हणजे निसर्गाला ऍक्सेप्टेबल असलेल्या गोष्टी, नॅचरली ऍक्सेप्टेबल असलेल्या गोष्टी, सहज स्वीकृती होणाऱ्या गोष्टी. इट नीड्स टू बी अन एक्सपिरियन्शियली व्हेरीफायबल. पुढचा जो पॉइंट आहे व्हेरीफायबल, सत्यता पडताळून पाहणे. तर काय म्हणलं की काही गोष्टी तुम्ही नॅचरली ऍक्सेप्टेबल आहेत का विचार करा. असतील तर नेक्स्ट लेवलला समटाइम्स व्हॉट वी विल हॅव टू डू, वी विल हॅव टू व्हेरीफाय इट एक्सपेरिमेंटली म्हणू, एक्सपिरियन्शियली म्हणू. एक्सपिरियन्शियल व्हेरीफायबल चा अर्थ काय आहे की प्रायोगिक तत्वावरती आपण त्याची पडताळणी करायची, प्रयोग करून. नॉट बेस्ड ऑन डॉगमाज, ज्या काही विशिष्ट शिकवणी सांगितल्या जातात समाजामध्ये, त्याचा बेस घेऊन आपण त्याची पडताळणी करायची नाहीये. बिलीफ्स म्हणजे अंधश्रद्धा आहेत, त्याच्या बेसिसवरती आपण त्याची पडताळणी करायची नाहीये. अझम्पशन्स काही आहेत, गृहीतक आहेत, काही गोष्टी धरून आपण चाललेलो आहे लाईफ जगत असताना, तर त्या जर चुकीच्या असतील तर त्यांची पण आपण सत्यता पडताळून पाहायची आहे. So if you want to verify, you will have to verify on the basis of experimentations. प्रयोग करून त्याची सत्यता पडताळून पाहिजे आपल्याला. इट इज नॉट मिअरली अन इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज. हा फक्त एक इंटेलेक्च्युअलला काय म्हणणार हो, बौद्धिक एक्सरसाइज नाहीये हा, और इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नाहीये. फक्त इन्फॉर्मेशन इकडून चालले असा अर्थ नाहीये तिकडे बघा. इट इज ऍक्च्युअली नॉलेज आहे, त्याला ज्ञान असं म्हणतोय आपण. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज काय म्हणणार बघा, इन्फॉर्मेशन अँड नॉलेज आहे. देर इज मिनिंग बिटवीन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. इन्फॉर्मेशनला मराठीत आपण माहिती असं म्हणतोय, नॉलेजला आपण ज्ञान असं म्हणतोय. माहिती ही ज्ञान होऊ शकते कधी, जर ती व्हॅल्युएबल असेल तर. व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन वी कॅन कॉल इट ॲज नॉलेज. एम आय राईट? हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes sir. Nowadays, if you will search and lot of information you will get and through the internet.
इन्फॉर्मेशन भेटते, पण नॉलेज भेटेल का नाही, वी कॅनॉट गिव्ह गॅरंटी. Because whatever information we are getting from the internet, is it really valuable for us? If it is valuable, then we can consider it as knowledge. Otherwise, it is just information. It is just an information. So have you understood third guideline, that is natural and verifiable? And value education is natural and it is verifiable. हे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. व्हेरिफायबल म्हणजे सत्यता पडताळून पाहता येण्यासारखं हे व्हॅल्यू एज्युकेशन आहे. जाऊया पुढच्या पॉइंट कडे. Yes, sir. Yes, sir. Now let us try to understand meaning of all encompassing. This is the fourth guideline where we are understanding meaning of all encompassing. मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे सर्वसमावेशक. ह्याला होलिस्टिक अप्रोच म्हणलं तरी चालेल बघा. संपूर्ण गोष्टी एकत्रितपणे पाहता येणे असा आपल्याकडे दृष्टिकोन तयार करणे म्हणजे सर्वसमावेशक, ज्याला ऑल एनकम्पासिंग असं म्हणतोय आपण. इट नीड्स टू कव्हर ऑल डायमेन्शन्स. सर्व डायमेन्शन्स ना कव्हर करणारा आहे. सर्व डायमेन्शनचा अर्थ आपण पैलू असा घेतोय, ठीक आहे. सर्व पैलूंना कव्हर म्हणजे काय बघा ना, सर्व पैलूंचा समावेश इकडे करण्यात आलेला आहे. इट नीड्स टू कव्हर ऑल डायमेन्शन्स. मग जिकडे थॉट म्हणजे विचार, बिहेवियर म्हणजे आपलं वागणं, वर्क म्हणजे आपली कामं, अँड अंडरस्टँडिंग म्हणजे आपली समज, ह्या सर्व डायमेन्शन्सना कव्हर करणारं त्याला आपण सर्वसमावेशक असं म्हणतोय, ऑल एनकम्पासिंग असं म्हणतोय. अँड डिफरंट लेवल्स, ज्या 4 लेवल्स आपण सारखं म्हणणार आहे इकडे. पहिली लेवल इंडिव्हिज्युअल, नेक्स्ट इज फॅमिली, अँड थर्ड इज सोसायटी, अँड फोर्थ वन इज नेचर ऑर एक्झिस्टन्स. So if we will be considering thoughts, behavior, working attitude, understanding to all human beings at different levels. मग त्या लेवल्स कुठल्या? इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड नेचर. कोणाच्या तर? ऑफ ह्युमन लाईफ. मानवी जीवन जे काय आपण कन्सिडर करतोय त्याच्यामध्ये ज्या काही लेवल्स आहेत, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड नेचर, ह्या सर्व लेवल्स एकत्रितपणे विचार करणे. सगळे डायमेन्शन्स कुठले कुठले? विचार करणे, वागणं, काम करणं आणि समजून घेणं. ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे आपण जर बघितल्या तर त्याला आपण ऑल एनकम्पासिंग असं म्हणतोय. दिस इज द फोर्थ गाईडलाईन फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. काय अडचण? No, sir. This is the last guideline, leading to harmony. It means really we wanted to maintain harmony with value education. कशासाठी? टू प्रोड्यूस ए प्लीजिंग इफेक्ट. आनंददायक असा परिणाम आहे निर्माण करण्यासाठी आहे. अँड दिस इज द लास्ट गाइडलाइन फॉर व्हॅल्यू एज्युकेशन वेअर वी विल हॅव टू मेंटेन हार्मनी. It ultimately needs to promote harmony within the individual, among the human beings and with the entire nature. थोडक्यात आपल्याला ज्या काही 4 लेवल्स आहेत आपल्या, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी आणि नेचर. सो वी विल हॅव टू मेंटेन हार्मनी फॉर ऑल दी 4 लेवल्स. या 4ही लेवल्सला आपल्याला हार्मनी आणायची आहे आणि ही 5वी गाईडलाईन आपल्या व्हॅल्यू एज्युकेशनची. समजलं का? हॅलो, यस. Yes, sir. Yes, sir. सो काय बघितलं आपण इकडे बरं का ह्या पूर्ण पॉइंट्स मधून? सो गाइडलाइन्स फॉर व्हॅल्यू एज्युकेशन वी हॅव सीन अँड देर आर 4 गाइडलाइन्स. जस्ट लेट अस रिवाइज इट. युनिव्हर्सल, रॅशनल, नॅचरल अँड व्हेरिफायबल, all encompassing and leading to harmony. It means maintaining harmony at 4 levels of human being. Level number 1 is individual, level number 2 is family, level number 3 is society, and level number 4 is nature or environment. So have you understood what are the guidelines for value education? Yes? Yes, sir. Do you have any doubt? काय अडचण? No, sir. जाऊया मग पुढे. Yes, sir. Okay, sir. नेक्स्ट पॉइंट आपण गाइडलाइन्स पाहिल्या आता, ठीक आहे. मग कंटेंट काय आहे? एक मिनिट, थोडस
कंटेंट म्हणजे ह्याची सामग्री काय आहे ना, मूल्य शिक्षणाची. ठीक आहे. कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे मूल्य शिक्षणाची सामग्री काय, म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय कन्सिडर करू शकतो आपण. Now that we will see, that we will understand. The value of any entity is its participation in a larger order which it is a part. And समजून घेऊ आपण काय बघा ना अर्थ आहे. समजा आपण एका फॅमिलीचं कन्सिडर करूया. ठीक आहे. लेट अस कन्सिडर वन फॅमिली, आणि त्या फॅमिलीमध्ये आपण फॅमिली मेंबर आहोत असं कन्सिडर करा. आपण जर त्या फॅमिलीमध्ये पार्टिसिपेशनच केलं नाही फॅमिली मेंबर म्हणून, if suppose we are not participating in a family as a family member, so do we get real value? आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल का त्या फॅमिलीमध्ये? हॅलो. नो सर. नो सर. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे इकडे बघा आहे ना, if you wanted to change any kind of system, then definitely you should be part of that system. You should show your participation. तुम्ही तुमचा सहभाग दाखवायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा आहे. पार्टिसिपेशन ब्रिंग्स द व्हॅल्यू फॉर दॅट एंटिटी. आहे त्या गोष्टीसाठी आपला सहभाग हा व्हॅल्यू आणतो आपल्यामध्ये, लक्षात घ्या. इफ वी आर कन्सिडरिंग एज्युकेशन सिस्टम, सो स्मॉल पार्ट ऑफ एज्युकेशन सिस्टम इज स्टुडंट्स. विद्यार्थीच नसतील तर आपण त्याला शिक्षण एज्युकेशनल सिस्टम म्हणू शकू का? होईल का ती एज्युकेशनल सिस्टम? हॅलो. फुलफिल. हॅलो. नो सर. नो सर. Suppose we are considering one classroom and I don't have a chalk and duster. Unfortunately, we are conducting sessions online. Therefore, we are not using chalk and duster. But if suppose physically we will conduct sessions, definitely chalk and duster play म्हणू आपण. Chalk and duster play a vital role in a classroom. त्या क्लासरूम मध्ये चॉक आणि डस्टर हे जरी छोटा पार्ट असला आहे त्या क्लासरूमचा आहे, तरी पण त्याला आपण क्लासरूमच म्हणतोय, लक्षात घ्या. विदाउट चॉक अँड डस्टर आहे ना, कॅन वी इमॅजिन अवर क्लास? फिजिकली म्हणतोय मी, ऑनलाईन नाही म्हणत. हॅलो. नो सर. नो सर. नो सर. इट मीन्स पार्टिसिपेशन ऑफ चॉक अँड डस्टर अँड गिव्स व्हॅल्यू टू चॉक अँड डस्टर. त्या चॉक आणि डस्टरला आहे ना व्हॅल्यू कोण प्रोव्हाइड करतंय, तर त्यांचा सहभाग, त्या चॉक आणि डस्टरचा सहभाग आहे त्या विद्यार्थ्यांचा क्लासरूम मध्ये बसण्याचा, म्हणजे विद्यार्थी सहभागी होतात त्या क्लासरूम मध्ये. नुसतंच बघा आहे ना, तिकडे डस्टर आहे, चॉक आहे, स्टुडंट्स आहेत, बट टीचर इज मिसिंग आहे फ्रॉम दॅट क्लासरूम. कॅन वी कॉल इट एज क्लास? नो सर. नो सर. So that we will have to understand. It means participation brings value. असं म्हणायचं इकडे. Value has to do with participation of a unit in a larger order. When we are considering any larger order, ज्यावेळेस आपण मोठी व्यवस्था कन्सिडर करतोय, समाज जरी म्हणलं तरी तिकडे बघा, स्मॉल युनिट म्हणजे त्या समाजामध्ये राहणारा व्यक्ती, वन पर्सन फ्रॉम दॅट सोसायटी इज द स्मॉलेस्ट युनिट. जर त्या स्मॉलेस्ट युनिट जर नसल ते, तर आपण लार्जर जे काही ऑर्डर बघणार आहोत, तर ती लार्जर ऑर्डर आपण पाहू नाही शकत, असं म्हणलं इकडे. इट मीन्स ईच अँड एव्हरी स्मॉल युनिट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणणार क्लासरूमला चॉक अँड डस्टरचं कशाला व्हॅल्यू द्यायची आहे? तसं चालणार नाही आहे. म्हणून इकडे एक एक्झाम्पल दिलंय. पीस ऑफ चॉक is a unit, and small unit if we will consider for classroom, the classroom is the larger order of this unit. The value of chalk is that it can be used to write on the blackboard for the desired functioning of the classroom. that blackboard वरती लिहिण्यासाठी आपण chalkचा वापर करणार आहोत, and chalk is smallest unit of that classroom, but its function is important, and though it is smaller unit. Though it is small unit. आलं का लक्षात? हॅलो. जाऊया पुढे. येस सर. The value or role of human being is its participation in the larger order. मगाशी मी जे सांगितलंय, प्रत्येकाचा रोल महत्वाचा इकडे आहे, आणि प्रत्येकाचा रोल जो काही महत्वाचा आहे प्रत्येक मानवासाठी,
त्याच्या सोबत काय पाहिजे, इट्स पार्टिसिपेशन आहे, त्यांचा सहभाग पण असला पाहिजे मोठ्या व्यवस्थेमध्ये. आता एक छोटस एक्झाम्पल बघूया. समजा मुख्यमंत्री म्हणा किंवा खासदार म्हणा, हे जे काही निवडून येतात, तिकडे निवडून येण्याची जी काही ऑर्डर आहे ना, लार्जर ऑर्डर म्हणू आपण, इलेक्शन म्हणतोय आपण, इलेक्शन घेतले जातात. तिकडे जर प्रत्येकाने जाऊन वोटच नाही टाकलं तर ती लार्जर ऑर्डर फुलफिल होईल का? हॅलो, येतो का लक्षात? नो बघा, सर. नो आज त्या मोठमोठ्या लीडर्सना ऍक्च्युली आपल्यामुळे व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या, आपण स्मॉलेस्ट युनिट आहोत, सिटीजन म्हणतोय आपण, नागरिक म्हणून. वी आर द स्मॉलेस्ट एंटिटी ऑफ एंटायर पॉलिटिकल सिस्टम म्हणूया आपण. अँड आवर रोल इज टू वोट प्रॉपरली. पण ते जर आपण करत नसू तर ह्या सिस्टमला, ह्या समाजाला नावं ठेवण्याचा अधिकार आहे का हो आपल्याला? म्हणजे बिना पार्टिसिपेशनचा आहे. बिना पार्टिसिपेशनचं म्हणजे सहभाग न घेता नुसतंच नावं ठेवत बसायचं आहे. बरेच लोक असतात आहे, सिस्टम मध्ये न उतरता त्या सिस्टमच्या बाहेर राहून नावं ठेवत बसायचं त्या सिस्टमला. कॅन यू अंडरस्टँड दिस व्हॉट आय वॉन्ट टू से? हॅलो, येस, हॅलो, हॅलो. Sir. So let us be part of that system and try to understand what is right, what is wrong. मग इकडे एक्झाम्पल दिलं, माय रोल इन लिव्हिंग विथ अदर ह्युमन बिंग्स इज टू एन्श्युअर द फिलिंग ऑफ रिस्पेक्ट इन द रिलेशनशिप. माझा रोल काय आहे, एखादा नातेसंबंध जर मला जपायचा असेल तर मी आदर केला पाहिजे, आदर दिला पाहिजे त्या रिलेशनशिपला, त्या नातेसंबंधाला आहे. ती फिलिंग आहे, फिलिंग ऑफ रिस्पेक्ट, आदराची भावना आहे, त्याची खात्री मी केली पाहिजे. कशासाठी? टू मेंटेन दॅट रिलेशनशिप. अँड दॅट्स माय रोल. आहे इंटरेस्टिंगली आय फील हॅपी, अँड मला मग आनंदी असल्याचं फील होईल म्हणू आपण, वाटेल मला, इन फुलफिलिंग माय रोल. माझा जो काही रोल आहे तो परिपूर्ण करण्यासाठी आहे, मी हॅपी होईल आहे. अँड इट इज फुलफिलिंग फॉर दी अदर्स ॲज वेल. आणि दुसऱ्यांना पण मी हॅपीनेस देऊ शकेल जर मी स्वतः त्या रिलेशनशिप मध्ये आदर ही फिलिंग घेऊन जर जात असेल. मला पण मी आनंदित होणार आहे आणि दुसऱ्यांना पण मी आनंद देणार आहे असं म्हणलेलं आहे तिकडे. दॅट्स वाय सच काइंड ऑफ पार्टिसिपेशन इज ऍक्सेप्टेड म्हणूया आपण. अशा प्रकारचा सहभाग आपला असला पाहिजे. दिस व्हॅल्यू इज वर्थ अंडरस्टँडिंग. आणि ह्या व्हॅल्यूला आपण योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. वर्थ थिंकिंग अबाउट, वर्थ लिव्हिंग. योग्य प्रकारचा विचार आणि योग्य प्रकारचं जगणं म्हणू आपण. वर्थ म्हणजे व्हॅल्युएबल आहे. The value of human being is to ensure mutual fulfillment in the larger order. म्हणजे एखाद्या मानवाची व्हॅल्यू आहे कधी येणार, आणि ती कधी आल्यासारखं येऊन म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे परस्पर परिपूर्ती म्हणू आपण, ही कधी येणार? when that human being is participating in larger order. Sometimes order word we can use for maintaining harmony in the orders म्हणूया आपण. And automatically we will go to next level, that is nature and existence. But very important, we will have to start within themselves. First of all, we will have to consider it as individually. म्हणजे सेल्फ आणि आय पासून चालू झालं पाहिजे. Then we will have to extend it in the family and later on in the society. आलं का लक्षात? हॅलो, Yes, sir. ह्या Yes, sir. दोन स्लाइड्स ह्या दोन स्लाइड्स ज्या काय पाहिल्या आपण, ह्याचं बघा ना, समरी समअप काय म्हणणार आपण की पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट आहे. आपला सहभाग महत्वाचा आहे. आपण जर सहभागीच होत नसू, आपल्या कुटुंबामध्ये आपण स्वतःला समाविष्टच करून घेत नसू, तर मग आपली स्वतःची व्हॅल्यू तर नसणारच आहे तिकडे. आणि मग आपण कसं हॅपीनेसचा विचार करणार? बघा, असं म्हणलेलं आहे. दॅट्स वाय यू स्टार्ट पार्टिसिपेशन. युअर पार्टिसिपेशन इज व्हॅल्युएबल ऍक्च्युअली.
आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण काय समजू शकणार आहे, ह्युमन व्हॅल्यूज आपण समजू शकू. ठीक आहे. we understand we need to study the human reality along with all that is there in the entire and existing nature and which contributes the larger order. परत एकदा ते सांगितलेलं आहे, जे काही ह्या मोठ्या व्यवस्था आहेत त्या सर्व व्यवस्था आहे ह्या 4 लेवल, परत एकदा 4 लेवल कळल्या का? कुठले कुठले? हॅलो, yes, which are the 4 levels we are talking about? Who will unmute? Hello. Individual, family, society and nature or environment. Society, nature or environment. At these 4 levels ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे ना, ह्युमन रियालिटीला कन्सिडर करून म्हणू आपण. आणि हे सर्व गोष्टी ज्या काय आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करतात आहेत लार्जर ऑर्डर साठी. एन्व्हायरमेंट म्हणजेच काय आहे तर ऑल सोसायटीज आहे ना, कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ सोसायटीज म्हणूया आपण. सोसायटी म्हणजे काय? कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ फॅमिलीज. फॅमिली काय? कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ फॅमिली मेंबर्स. येतं का लक्षात? बघा, जर फॅमिलींनी सोसायटीमध्ये सहभागच नाही घेतला तर त्या फॅमिलीला व्हॅल्यू येईल का? हॅलो हॅलो, No, sir. No, sir. No, sir. एखाद्या समाजाने त्या एन्व्हायरमेंट किंवा नेचर साठी बघा ना तिकडे पार्टिसिपेशनच नाही केलं तर नेचरच्या प्रती आहे त्या समाजाचा रोल व्हॅल्युएबल असेल का? No, sir. आपण जर फॅमिलीमध्येच आपल्या सहभागी होत नसू तर आपली व्हॅल्यू त्या फॅमिलीसाठी असेल का? असं समजून घ्या. No, sir. No, sir. मग वी नीड टू एक्सप्लोर. आपल्याला ह्याचा शोध लावला पाहिजे अँड अंडरस्टँड दी थिंग्स ॲज दे आर. ज्या आहेत गोष्टी त्या सर्व गोष्टींचा आपण समजून घेतल्या पाहिजेत, त्यांचा शोध लावला पाहिजे, एक्सप्लोर केलं पाहिजे. सो दॅट वी आर एबल टू रेकग्नाइज, आपल्याला त्या ओळखता येतील अँड फुलफिल आवर पार्टिसिपेशन विथ देम. हे सर्व सगळं कशासाठी चाललंय? फुलफिल करण्यासाठी, एकमेकांची परिपूर्ती करण्यासाठी. आवर पार्टिसिपेशन विथ देम. आपला सहभाग हा ह्या सर्वांसोबत असला पाहिजे असं म्हणलेलं आहे. मी जातोय पुढे. दॅट मीन्स द कंटेंट or scope of this study has to be all encompassing. मग कंटेंट काय आहे व्हॅल्यू एज्युकेशन साठी? ते कसं आहे? ऑल एनकम्पासिंग आहे. ऑल एनकम्पासिंगचा अर्थ आपण मगाशीच पाहिला गाईडलाईन्स मध्ये. सर्व समावेशक म्हणजे सर्व डायमेन्शन्स आणि आपल्या 4 लेवल्स ऑफ ह्युमन बिईंग. येतं का लक्षात? येस, मला वाटतं हे आपण दोन्ही पॉईंट बघितलेले आहेत. इट हॅज टू कव्हर ऑल डायमेन्शन्स ऑफ ह्युमन बिईंग, जिकडे थॉट, बिहेवियर, वर्क अँड रिअलायझेशन, ज्याला आपण ऑल एनकम्पासिंग म्हणतोय. इट हॅज टू कव्हर ऑल लेवल्स ऑफ ह्युमन लिव्हिंग म्हणू, ह्युमन बिईंग म्हणू, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी, नेचर. ह्या सर्वांना एकत्रितपणे पाहणं म्हणजेच ऑल एनकम्पासिंग, सर्वसमावेशक असा आपला दृष्टिकोन. आणि हेच सगळं काय आहे? कंटेंट आहे. कशाचं? तर व्हॅल्यू एज्युकेशनचं. समजलं का? पण ह्याला व्हॅल्यू कधी येणार? ह्या सर्व गोष्टींना व्हॅल्यू कधी येणार? पार्टिसिपेशननी व्हॅल्यू येणार. लक्षात घ्या. जर कोण सहभागीच होत नसेल तर त्याला व्हॅल्यू येणार नाही. एवढंच लक्षात घ्या. अकॉर्डिंगली द कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन हॅज टू बी टू अंडरस्टँड ह्युमन बिईंग, म्हणजे मानवाला समजून घेण्यासाठी आहे. ह्युमन ऍस्पायरेशन्सला समजून घेण्यासाठी आहे. मानवी महत्वाकांक्षा. हॅपीनेस म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी आहे. अंडरस्टँड दी गोल्स ऑफ ह्युमन लाईफ, मानवाची ध्येय काय आहेत ते समजून घेण्यासाठी आहे. कॉम्प्रिहेन्सिव्हली म्हणजे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय बघा ना, समजून घेणे. अंडरस्टँड दी अदर एंटिटीज इन नेचर, निसर्गामधल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यांना पण समजून घ्यायचंय आपल्याला. द इनेट म्हणजे नैसर्गिक, इंटरकनेक्टेडनेस परस्पर संबंध, हार्मनी सुसंगती साधणे, इन दी नेचर निसर्गामध्ये,
and family, and finally the role of human being is in this nature or existence. आपला मानव म्हणून रोल काय आहे, तर ह्या निसर्गामध्ये आपण अल्टिमेटली जाणार आहेत. लक्षात घ्या, आपलं अस्तित्व संपल्यानंतर आपली जी काही बॉडी आहे ती एकतर दफन होणार किंवा जाळली जाणार. म्हणजे आपण शेवट नेचर मध्येच जाणार आहोत. लक्षात घ्या, निसर्गामध्येच आपण विलीन होणार आहोत. तर कंटेंट काय आहेत कळलं का? हॅलो, येस, हॅलो, हॅलो, येस सर. इथपर्यंत काय अडचण? नो सर. लास्ट स्लाइड आहे ही कंटेंट फॉर व्हॅल्यू एज्युकेशन साठी. व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये काय काय येतं, इकडे आपण पार्टिसिपेशन लक्षात घ्यायचंय. बघा, ऑल एनकम्पासिंग हा दृष्टिकोन लक्षात घ्यायचा आहे. मग कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी इज आहे ना बेसिक ह्युमन ऍस्पायरेशन, हे माहिती आहे सर्वांना. व्हॉट एव्हर वी थिंक आहे, आपण जो काही विचार करतोय, व्हॉट एव्हर वी डू, आपण जे काय करतोय, इज विथ सम एंड स्टेट इन द माइंड. आपल्या मनामध्ये ह्याची काहीतरी एक एंड स्टेट आहे. दॅट एंड स्टेट इज आवर बेसिक ऍस्पायरेशन. सगळं शेवट जाऊन उरतं फक्त मानवाची महत्वाकांक्षा आहे. आपल्याला वाटतं की मी इंजिनियर झाल्यानंतर हॅपी होईल, मी कंपनीचा मॅनेजर झाल्यावर किंवा स्वतः कंपनीचा मालक झाल्यावर हॅपी होईल. येतं का लक्षात? बघा, अल्टिमेट काय आहे मनाची स्थिती, तर बेसिक ऍस्पायरेशन म्हणजे महत्वाकांक्षा काय आहे, तर आनंदी होणे आणि प्रॉस्परस होणे. मग काही क्वेश्चन्स विचारलेत बघा. वेन यूच्या तिथं मी वी वाचतोय. वेन वी आस्क आवर सेल्फ, युअर सेल्फच्या ठिकाणी आवर सेल्फ म्हणतोय आपल्या सर्वांसाठी. ठीक आहे. डू आय वॉन्ट टू बी हॅपी? येस ऑर नो? हॅलो, आपल्याला सर्वांना हॅपी व्हायचंय का? हॅलो, येस सर. Yes, sir. डू आय येस वॉन्ट, सर. हा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा ना, डू आय वॉन्ट टू बी प्रॉस्परस? मला समृद्ध व्हायचंय काय? सक्सेसफुल इन, काय बघा म्हणलंय ना, सक्सेसफुल इन मटेरियल टर्म्स. प्रॉस्परिटीला मटेरियल टर्म्स सोबत जोडायचं आहे काय? फ्लरिशिंग फायनान्शियली, म्हणजे फायनान्शियली आपल्याला समृद्ध व्हायचं आहे काय? डू आय वॉन्ट द कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी? हे 3 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे फक्त आनंदी व्हायचं आहे का फक्त समृद्ध व्हायचं आहे का कंटिन्युअसली हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी मिळवण्यासाठी आपलं आयुष्य घालवायचं आहे काय? द आन्सर्स आर अफर्मेटिव्ह येस, म्हणजे सगळेचे आन्सर्स हे येस आहेत. वी हॅव ए नॅचरल ऍक्सेप्टन्स फॉर कंटिन्युइटी ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी. आपल्या सर्वांचे आन्सर्स नॅचरली ऍक्सेप्टेबल काय असतील, तर येस असणार आहेत. आणि हे कशासाठी? कंटिन्युइटी ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी साठी. आलं का लक्षात? आणि हेच आपले काय आहेत? बेसिक ऍस्पायरेशन्स आहेत. थोडक्यात बेसिक ऍस्पायरेशन हे आपल्या फक्त आनंदी होणं आणि समृद्ध होणं हे आहेत. लक्षात घ्या. आणि कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन जर काय असतील तर ते ऑल एनकम्पासिंग आहे. ऑल एनकम्पासिंगचा अर्थ काय की बाय कन्सिडरिंग ऑल डायमेन्शन्स अँड 4 लेवल्स ऑफ ह्युमन बीइंग्स अँड पार्टिसिपेशन इन द लार्जर ऑर्डर आहे. आपला सहभाग ह्या सगळ्या सर्व गोष्टींमध्ये आपला सहभाग, हे सर्व काही कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये येते. समजलं का? हॅलो, येस सर. येस. काय Yes, काय sir. काय काय बघितलं आज? शॉर्ट मध्ये कोण सांगेल? आपण थांबतो इकडे. आपला कंटेंट फॉर व्हॅल्यू एज्युकेशन हे पण संपलं. गाईडलाईन्स फॉर व्हॅल्यू एज्युकेशन आपण चालू केलं. कोण सांगेल का शॉर्ट मध्ये व्हॉट यू अंडरस्टूड फ्रॉम टुडेज सेशन? 6 मिनिट आहेत आपल्याकडे. हू विल अनम्यूट? Who will unmute? What are the basic guidelines for value education? सांगा. पहिला आठवतं का बघा? युनिव्हर्सल, व्हेरी गुड. रॅशनल, नॅचरल. रॅशनल, नॅचरल अँड व्हेरिफायबल. येस. येस सर. पुढचं? लीडिंग टू हार्मनी. हा हा हा. आणि एक मिस झालं चौथं.
ऑल एनकम्पासिंग. ऑल एनकम्पासिंगचा अर्थ काय? सर्वसमावेशक. सर्वसमावेशक म्हणजे चारही लेवल ऑफ ह्युमन बिईंग कन्सिडर करून. चारही लेवल ऑफ ह्युमन बिईंग म्हणजे कुठल्या? त्या इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी आणि नेचर, ह्या 4 लेवलला एकत्रितपणे जर आपण विचार करत असू तर ह्याला आपण काय म्हणतोय? सर्वसमावेशक असं म्हणतोय. सो दीज आर 5 गाईडलाईन्स. युनिव्हर्सलला काय कसं सांगणार? युनिव्हर्सल गाईडलाईन फॉर व्हॅल्यू एज्युकेशन शॉर्ट मध्ये कोण सांगेल? कशाला म्हणायचं युनिव्हर्सल? हॅलो हॅलो इट इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल टू ऑल ह्युमन बिईंग्स. बरोबर का? येस. It has to be universally applicable to all human beings for time and place. फॉर ऑल टाइम अँड ऑल प्लेसेस. सर्व ठिकाणासाठी आणि सर्व वेळेंसाठी प्रत्येक मानवाला त्या काय असतात? ऍप्लिकेबल असतात. त्याला आपण युनिव्हर्सल असं म्हणतोय. ते कशावरती अवलंबून नाहीयेत किंवा कशामुळे चेंज नाहीत होत व्हॅल्यूज? हॅलो. सेक्ट म्हणजे पंथ, क्रीड म्हणजे संप्रदाय, रिलिजन पण म्हणू शकता, धर्म, कास्टला जात म्हणू शकताय, नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व. येतं का लक्षात? बघा, जेंडर आहे, तुमच्या त्या लिंगावरती पण चेंज नाही होत, त्याला आपण सगळ्याला काय म्हणतोय? सार्वत्रिक असं म्हणतोय, युनिव्हर्सल असं म्हणतोय. बरोबर. रॅशनलचा अर्थ कोण सांगेल थोडक्यात? लॉजिक. लॉजिकली आहे. तर्कशास्त्राचा वापर करून आपण त्या गोष्टी आहे समजून घेतल्या पाहिजेत. रॅशनल योग्य थिंकिंग. कारणाचं. योग्य कारणांसाठी, योग्य कारण फाइंड आउट करून म्हणू आपण, हुडकून म्हणू आपण. उगाच करायचंय म्हणून करायचं नाही. डॉगमाज वगैरे शब्द बघा ते ना, डॉगमाज म्हणजे काय? विशिष्ट शिकवण दिले म्हणून तसंच वागायचं असं हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये मागे लॉजिक काय आहे ना, रॅशनल थिंकिंग काय आहे, दॅट वी विल हॅव टू अंडरस्टँड अँड दॅट इज रॅशनल. नेक्स्ट इज नॅचरल. नैसर्गिक. नॅचरल अँड नॅचरली ऍक्सेप्टेबल. नॅचरली ऍक्सेप्टेबल आहेत का गोष्टी, हे फाइंड आउट करणे. नॅचरली ऍक्सेप्टेबल म्हणजे योग्य काय, अयोग्य काय, बाय कन्सिडरिंग नेचर आहे, ह्या निसर्गाला समोर ठेवून आहे, योग्य काय, अयोग्य काय, सहस्वीकृती होणाऱ्या गोष्टी, त्याला आपण नॅचरली ऍक्सेप्टेबल म्हणतोय. अँड नेक्स्ट लेवलला व्हॉट यू विल हॅव टू डू? यू विल हॅव टू डू सम सॉर्ट ऑफ एक्सपेरिमेंटेशन्स, ज्याला एक्सपिरियन्शियल व्हेरिफायबल म्हणतोय आपण. एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन्स आर रिक्वायर्ड. पडताळणी जी काही आहे ती प्रायोगिक तत्वावरती करून मग त्या गोष्टी आपण पक्क्या आपल्यापाशी घेतल्या पाहिजेत, त्याला आपण व्हेरिफायबल असं म्हणतोय. ऑल एनकम्पासिंग काय सांगणार? सर्वसमावेशक. हॅलो. नीड्स फॉर ऑल. बिहेवियर. बिहेवियर, थॉट्स, ह्याच्या काही गोष्टी येत आहेत. तुम्ही कसा विचार करता, तुम्ही कसं वागता, तुम्ही कसं काम करताय, ह्याच्या काही बऱ्याच गोष्टी येत आहेत. हे सगळे डायमेन्शन्स आहेत. त्या डायमेन्शन्स सोबत आहे 4 लेवल्स ऑल्सो यू विल हॅव टू कन्सिडर. आणि हे सगळे एकत्रितपणे 4 लेवल परत एकदा ह्या सगळे एकत्रितपणे जर कन्सिडर केलं तर त्याला आपण ऑल एनकम्पासिंग असं म्हणतोय. अँड देन वी हॅव सीन अँड कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षणाची सामग्री, ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती पार्टिसिपेशन इन दी लार्जर ऑर्डर. आपला सहभाग ह्या मोठ्या व्यवस्थेमध्ये आपला सहभाग आहे. मग इकडे थोडक्यात काय आहे की आपला सहभाग हा व्हॅल्युएबल आहे, लक्षात घ्या. आवर पार्टिसिपेशन ब्रिंग्स व्हॅल्यू इन अस. एक छोटस एक्झाम्पलने अजून एकदा हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, समजा एखाद्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना सिलेक्ट करण्यासाठी ग्रुप डिस्कशन ठेवलेलं आहे आणि त्या ग्रुप डिस्कशन मध्ये आपण पार्टिसिपेशनच केलं नाही, आपल्याला सिलेक्ट करतील का? हॅलो. नो सर.
तुम्ही तिकडे सहभागच तुमचा नाही दाखवला तर ती कंपनी तुम्हाला कशाला घेईल? Therefore, participation plays very vital role because of which human being gets value. Value will be added because of participation. आपला सहभाग असेल तरच आपली व्हॅल्यू वाढते तिकडे आहे. आता एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये एक दोघं तिघच बोलतात आहेत त्यांनाच व्हॅल्यू येणार आहे भविष्यामध्ये, लक्षात घ्या. बाकीचे काय करतात आहेत माहित नाही. So whenever you are getting an opportunity to participate, you participate wholeheartedly because your value gets increased. समजल्या का गोष्टी? Hello, yes, let us stop here. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. I Yes, sir. hope everyone has mentioned roll number in the chat box. Let us meet in next session. Thank you very much.